हँड ओव्हर करतोय टू भारत गवळी. सो भारत गवळी, ओव्हर टू यू. धन्यवाद अभिजित आणि धन्यवाद या पूर्ण हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्याबद्दल. कारण खूप मेहनत लागते ऑर्गनाईज करायला. बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट करावा लागतो. मी समजू शकतो तू जी मेहनत घेतलेली आणि टीमने जी मेहनत घेतलेली आहे याच्याबद्दल. तर मित्रांनो, आपण जास्त वेळ न वाया घालवता आपण आज काय शिकणार आहोत याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया. तर तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल, सर्वांना स्क्रीन दिसत असेल. नसेल दिसत तर प्लीज चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता. काही टेक्निकल इश्यू असेल तर आपण तो सॉल्व्ह करू. तर आपण हा 2 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे आजचा कार्यक्रम. पहिल्या भागामध्ये आपण व्होकल ट्रेनिंगवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. ज्याच्यामध्ये देवनागरी आणि आपले व्होकल जो आवाज निघतो, व्होकल ट्रेनिंग म्हणजे आवाज ज्या पद्धतीने निर्माण होतो, तर तो कसा निर्माण होतो याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत. त्यानंतर बोलताना बऱ्याचदा फंबल होतं, पिच बरोबर नसते किंवा एखाद्याचं बोलणं एकदमच माईल्ड वाटतं, त्याचा इम्पॅक्ट होत नाही. मग त्यासाठी आपण कसं काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो याच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊ. व्यायाम कर बेटा. आणि त्यानंतर सेकंड सेशनमध्ये आपण मॅडम दीपाली मॅडम ज्या आकाशवाणीमध्ये अनाउन्सर पण आहेत, त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळेल, की ॲक्टिंगमध्ये किंवा बोलण्यामधले, नाट्यातले, सिनेमातले नवरस असतात, ते काय असतात आणि आवाज आणि नवरस यांचं आपण मिलन कसं करू शकतो. त्याच पद्धतीने विविध व्यक्तिरेखांचे आवाज कसे काढले जातात आणि ह्यांचं तुम्ही मिक्सचर कसं करू शकता. आणि आपण काही प्रॅक्टिकल उदाहरणं पण घेऊ, जे आपण इंटरॅक्टिव्ह सेशनने एकमेकांसोबत कदाचित तुम्हाला इंटरेस्ट असेल आपण विचारू आणि ते पण स्क्रीनवरती येऊन ते परफॉर्म करू शकतात लाईव्ह. आणि मधल्या काळात कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही प्रश्न असतील तर एकतर WhatsAppच्या चॅट बॉक्समध्ये किंवा मग या ग्रुपच्या चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि अभिजित, काही क्वेश्चन दिसले असे वाटले अर्जंट आहेत, तर आपण त्या क्षणीही आन्सर करू शकतो शेवटपर्यंत वाट न बघता. ठीक आहे? आणि मग आपण शेवटी पुन्हा एकदा क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोतच. तर आपण सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. नमस्कार, माझं नाव भारत. पुन्हा एकदा आणि मी एक्सपर्ट व्हॉइस आर्टिस्ट नसेन तरी पण मला या फील्डमध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे आणि आवड आहे आणि थोडीफार टेक्निकल जाण पण आहे. त्यामुळे आम्ही हा सेशन ऑर्गनाइज करण्याचं ठरवलं. तर सर्वप्रथम हा खूप महत्त्वाचा यासाठी आहे, की आजच्या रोजच्या जीवनामध्ये बोलणं खूप महत्त्वाचं राहिलंय. पूर्वीच्या काळी लोकं कमी बोलायचे आणि बोलणं लिमिटेड असायचं. जे लोकं मोठ्या पोस्टवर असायचे असे लोक बोलायचे किंवा तुमचा बॉस, एखादा नेता यांच्याकडून बोलणं अपेक्षित असायचं. पण आता आपल्या सर्वांना बोलावं लागतंच. आणि मनुष्य म्हणून बोलणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ह्या बोलण्यातून एकमेकांशी संवाद साधतो, कम्युनिकेट करतो. आणि काही शास्त्रज्ञांच्या मते तर असं आहे, की या बोलण्याच्या कलेमुळे, आवाजाच्या कलेमुळेच माणसाची उत्क्रांती झाली. बरोबर. पण हा आवाज निघतो कसा? बरोबर. आवाज निर्माण कसा होतो? हे सर्वात महत्त्वाचं कारण आपल्याला शोधायचं आहे. आणि या आवाजाची आपली जी देवनागरी लिपी आहे, त्याची जी मुळाक्षर आहेत, यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे, हे आपण सर्वप्रथम शिकणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करेन, की तुम्ही जर म्यूट असाल, कॅमेरा तुमचे ऑन असतील तर खूप चांगली गोष्ट, म्हणजे मला बघता येईल, की तुम्ही प्रॅक्टिस करताय. कॅमेरा सर्वांनी ऑन ठेवून म्यूट करू शकता. आणि जसं आपण एकत्र प्रॅक्टिस मॅडम पण करतील, अभिजित तूही करू शकतोस. तर आपण सर्वजण हे एकत्र प्रॅक्टिस करणार आहोत. हा प्रॅक्टिकल सेशन आहे. नुसता ऐकण्याचा नाही, तर आपल्याला इंटरॅक्टिव्हली प्रॅक्टिस पण करायची आहे. ओके. तर सर्वप्रथम आपण याच्या पार्ट 1, आता टेस्ट जे आहे ते आपण जरा नंतर घेऊ. पण आपण सर्वप्रथम पार्ट 1 मध्ये जाऊ. तुम्हाला स्क्रीनवरती एक चित्र दिसतंय, बरोबर? सर्वांना दिसतंय चित्र? ओके. तर यामध्ये तुम्ही बघाल, की मी जरा ताठ बसून तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन दाखवतो, की आपला हा जो गळा आहे, इथून आवाज निर्माण होतो, बरोबर? तर आवाजाचे व्हायब्रेशन्स इथून निर्माण होतात, पण बोलताना आपल्याला पूर्ण तोंड यूज करावं लागतं, बरोबर? जीभ, दातांची हालचाल, ओठांची हालचाल, ज्या पद्धतीने आपण करू तसा साऊंड जनरेट होतो. इंग्रजीमध्ये A, B, C, D अशी मुळाक्षरांची अरेंजमेंट असते. पण आपल्या पूर्वजांनी, आपल्यातले जे पूर्वज होते त्यांनी खूप वैज्ञानिक पद्धतीने याची अरेंजमेंट केलेली आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला या पद्धतीने शिकायला मिळत नाही शाळेमध्ये. पण तुम्ही बघाल तर इथे चित्रामध्ये सुरुवातीला इथे कंठ लिहिलेलं आहे. त्यानंतर तालव्य आहे, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ.
तर हे जी अरेंजमेंट आहे, हे ज्या पद्धतीने आपली मुळाक्षरे येतात, त्या पद्धतीने इथून साउंड जनरेट होतात. उदाहरणार्थ कंठ म्हणजे कंठातून जनरेट होणारा साउंड. तालव्य म्हणजे तुमच्या कंठाच्या जस्ट वर आणि दातांच्या एकदम मागचा भाग जो इथे टाळूचा भाग बोलतो आपण, तालव्य. तिथे जेव्हा जीभ टच होते आणि साऊंड निघतो, त्याला आपण तालव्य म्हणतो. मूर्धन्य म्हणजे थोडासा आणखी दातांच्या वरचा भाग. तिथे जेव्हा जीभ टच होते, तेव्हा मूर्धन्य टाईपचे साऊंड्स निघतात. आणि दंत्य म्हणजे दातांना जीभ टच होते तर दंत्य निघतात. आणि शेवटचं म्हणजे ओठ बाहेर आल्यावरती. ओठांना जेव्हा तुम्ही टच करता एकमेकांना आणि साऊंड निर्माण करता, तेव्हा तुम्ही त्यांना ओष्ठ साऊंड बोलता. ठीक आहे? आता आपण सर्वांनी जे कॅमेरे ऑन करू शकता त्यांनी कॅमेरे ऑन करा. आपण एकत्र प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे? तर सर्वप्रथम रिलॅक्स राहून सर्वांनी जीभ कुठेही टच होणार नाही तोंडामध्ये, अशी आपल्याला स्थिती ठेवायची जिभेची. एकदम रिलॅक्स स्थिती ठेवायची आहे. आणि ही जी अक्षर आहेत क, ख, ग, घ हे बोलायचे. आपण क, ख, ग, घ कसंही बोलताना, पण ह्याचा खरा उच्चार आहे कंठातून येणारा. क, ख, ग, घ. तुम्ही सर्व ट्राय करू शकता, बरोबर? मग हे एवढं महत्वाचं का आहे? यासाठी की तो साऊंड करेक्टली निघतोय की नाही, जिथून त्याला अपेक्षित आहे निघणं, तिथून तो निघतोय की नाही. आणि तुम्हाला मग याच्यामध्ये प्रॅक्टिस करून स्वतःचे शब्दोच्चार जर क्लिअर करायचे, तर आपण कसे करणार? जो कंठस्वर आहे ते कंठ जे आवाज आहेत त्याचे आपण त्याला जरा लांबवणार. ओके? म्हणजे जसं क, ख, ग, घ. हे करताना तुम्हाला लक्षात येते व्हायब्रेशन्स होतात, की तुम्ही टच कराल ना, इथे व्हायब्रेट होतं. ग, घ. बरोबर? आता याच्या पुढे आलो आपण, की आपल्याला त्याच्या पुढचे घ्यायचे आहेत तालव्य. म्हणजे जीभ एकदम चपटी होते आणि वर टच होते. च, छ, ज, झ. तुम्ही स्वतः ट्राय करू शकता. म्हणजे आवाज कंठातून निघतो, पण जीभ वर टच होते. एकदम टाळूला. च, छ, ज, झ. मराठीमध्ये याचे आणखी व्हेरिएशन आहेत. आपण च पण बोलतो. च, छ, छ नाही बोलत. छ, ज आणि झ पण बोलतो आपण. पण याचे खरे उच्चार आहेत, जे प्राकृत आणि संस्कृतमध्ये पण होते, ते आहेत च, छ, ज, झ. मग याला तुम्हाला प्रॅक्टिस करताना काय करायचं पुन्हा? च, छ, ज, झ. आणि जेव्हा जेव्हा हा व्हायब्रेशन्स होतील तोंडामध्ये, तेव्हा तुमचे आवाज साऊंड तेवढे क्लिअर निघतात. ही रोजची प्रॅक्टिस आहे. एकदम सिंपल आहे. लहान मुलांसाठी असणारी प्रॅक्टिस आहे. पण आपल्यालाही बऱ्याचदा या गोष्टी माहीत नसतात. पुढचं घेऊ आपण ट, ठ, ड, ढ. आणि जीभ थोडीशी पुढे येईल. दातांच्या जरा वर टच होईल. ट, ठ, ड, ढ, ण. जीभ दातांच्या जस्ट वर झालेली आहे, त्या भागाला मूर्धन्य असं म्हणतात. ठीक आहे? आपण जास्त टेक्निकल मध्ये जाणार नाहीये, कारण हा सेशन आपला शॉर्ट टाइम साठी आहे. पण जस्ट आपल्याला याच्यातून ओळख करून घ्यायची की आवाज निघतात कसे. पुढचं आहे दंत्य. एकदम सिंपल आहे आणि सर्वांना एकदम आवडता असा निघणारा आवाज आहे, कारण हे काढताना जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. त, थ, द, ध, न. सिंपल आहे बघा. कुणी प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. त, थ, द, ध, न. किंवा नुसतं वरच्या दातांना जरी जीभ टच झाली तरी हा साऊंड निघतो. त, थ, द, ध, न. याची प्रॅक्टिस करताना तुम्हाला सेम करायचं आहे. त, थ, द, ध. इथे फक्त ओठ टच होत आहेत. बरोबर? जीभ टच नाही झाली तरी चालते. प, फ, ब, भ, म. ओके? सर्वांना जमतंय? प, फ, ब, भ, म. आता याच्यामध्येही बोलताना काही शब्द उच्चारताना बऱ्याच लोकांना त्रास होतो. त्यासाठी प्रॅक्टिस असते की तुम्ही जे अक्षर तुम्हाला त्रासदायक वाटते, काही लोकांना च वाटत असेल त्रासदायक, काही लोकांना ख, क बोलताना त्रास होतो, काही लोकांना त. तर या अक्षरांना, मुळाक्षरांना तुम्हाला रिपीट करायचं आहे. उदाहरणार्थ आपण त घेऊया. त, 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 जेवढ्या वेळा तुम्हाला बोलता येईल तेवढं. आता मी काय केलं सुरुवातीला, स्लो म्हणालो आधी. त, 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 त आणि मग स्पीड वाढवली. जशी तुम्हाला प्रॅक्टिस होईल तशी तुम्ही स्पीड वाढवू शकता. त, 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 त,
या प्रकारे तुम्हाला जो मुळाक्षर ज्याच्यामुळे त्रास होतोय आणि होतोच, आपल्याला जाणवत नाही, पण बऱ्याच जणांना याच्यामुळे त्रास होत असतोच कुठल्या ना कुठल्या अक्षरामुळे. तर तो तुम्हाला तसा प्रॅक्टिस करायचा आहे. ठीक आहे? सगळ्यांना एवढं क्लिअर झालेलं आहे? सिंपल साउंडची ओळख विथ अवर देवनागरी मुळाक्षरं. एकदम सिंपल आहे. आपण नेहमी ती वाचलेली आहे, पण आपल्याला अजूनपर्यंत जाणीव नव्हती, की ते अशा प्रकारे जनरेट होतात म्हणून. बरोबर? कुणाला काही क्वेशन्स असतील प्लीज विचारू शकता तुम्ही आणि आपण आता पुढच्या भागात जाऊ. याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, की पिच फंबलिंग कसं होतं, त्यासाठी काय तुम्ही उपचार करू शकता आणि पिच म्हणजे काय? मेन म्हणजे आपण पिच खूपदा ऐकतो, पिच ऐकतो, व्हॉल्यूम ऐकतो. तर आपण बऱ्याच जणांना मोठ्याने आवाज करणाऱ्या लोकांना "तू हाय पिचमध्ये का बोलतो?" असं बोलतो. पण त्या दोन्हीमध्ये फरक आहे. व्हॉल्यूम म्हणजे आवाज. तुम्ही एम्प्लिफायर बघितला जुन्या काळात तर तिथे बेस आणि ट्रेबलचा एक असतो, बटन असतं फिरवायचं आणि एका साइडला असतं व्हॉल्यूमचं बटन. दोन्हीमध्ये डिफरन्स असतो. बेस कमी केला त्याचा अर्थ खर्जा जातो आवाज, जड होत जातो आवाज आणि ट्रेबल केला तर तो हाय पिच होत जातो, तीक्ष्ण होत जातो. बायकांचा आवाज मोस्टली हाय पिच असतो आणि पुरुषांचा आवाज लो पिच असतो. अमरीश पुरी किंवा अमिताभ बच्चन यांचे आवाज लो पिच असतात, बरोबर? तर लो पिच आवाज म्हणजे काय हे आपण एका सिंपल एक्सरसाइजमध्ये आज बघणार आहोत आणि मग व्हॉल्यूमची आपण त्याची सांगड कशी घालू शकतो हे आपण बघू, बरोबर? तर एकदम सिंपल जे रोजच्या जीवनात तुम्ही ऐकत असता असा शब्द आहे ओमकार, ओम, बरोबर? तर आपण ओमकारची तुम्हाला प्रॅक्टिस यासाठी करायची आहे, की लो पिच कसं करता येईल हे कळणं ओमकार एकदम सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. तसं ओम बोलायचं तुम्हाला, पण आवाज खाली द्यायचा म्हणजे अमरीशपुरी बनायचं मला थोडक्यात. ठीक आहे? जेवढा जास्त श्वास तुम्हाला याच्यामध्ये कंट्रोल करता येईल, तेवढा तुमचा खर्च चांगला असेल आणि तेवढा तुमचा श्वास आणि बोलण्याची लेंथ तुमची चांगली होईल ह्याच्यामुळे. त्यामुळे ओम पहिला जो ओम आहे तो एकदम खर्जातला आहे, अमरीशपुरीतला. ओम. मग नॉर्मल ओम आपण येतो, की जो आपला म्हणजे माझा आवाज आहे किंवा अभिजितचा आवाज आहे किंवा मॅडमचा आवाज आहे. आपण ज्या आवाजात रोज बोलतो, तो नॉर्मल ओम झाला, मिड रेंज मधला. तर मग तो मधला ओम झाला त्यानंतर आपण हाय पिचचा ओम घेणार आहोत. एकदम पुरुषांना हा घेणं सोपं नसतं कारण आपला हाय पिच जात नाही आवाज, पण स्त्रियांना एकदम इझिली करता येतं. ओ जेव्हा हे तुम्ही 3 प्रॅक्टिस जर रोज करत आला तर तुम्हाला आपोआप आवाज खरजात कसा बोलावा, मध्यम कसा बोलावा आणि हाय पिच कसा बोलावा तिन्हीची. कारण नॉर्मल बोलताना आपण आपलं बोलणं इम्पॅक्ट कधी होईल जेव्हा आपण ह्या तिन्ही रेंजमध्ये बोलू शकू. बरोबर? म्हणजे बोलताना मी नुसतं असा बोललो, आज मी शाळेत जाताना सकाळी लवकर उठलो. मग मला पाठ्यक्रमात काय-काय करायचं होतं माहीत नव्हतं. त्यानंतर मग मी शाळेत गेलो, शिक्षकांनी माझी वही चेक केली. काही इंटरेस्ट नाही वाटणार. पण जर मी व्हेरिएशन्स आणले, आज मी सकाळी शाळेत गेलो, पण शिक्षकांनी मला आज खूप मारलं. इमोशन्स पण येतात. आता मॅडम तुम्हाला हे आणखी चांगल्या पद्धतीने सांगतील. मी त्याचा फक्त बेसिक ओळख देतोय, की का महत्त्वाचे आहेत. आणि व्हॉल्यूम एकदम सिंपल आहे. व्हॉल्यूम म्हणजे ओरडणं. कुजबुजणं म्हणजे लो लो व्हॉल्यूम झाला. "अभिजित काय करतोयस?" लो व्हॉल्यूम. "अभिजित काय करतोयस?" "अभिजित काय करतोयस?" म्हणजे पप्पा आपल्याला ओरडतात, तो हाय व्हॉल्यूम झाला. चुका झाल्यावर. तर मग ह्याचं तुम्ही एकत्र सांगड घालून या गोष्टी बोलू शकता. तर प्रथम आपण बघितलं, की साउंड कसा जनरेट होतो. नंतर आपण बघितलं, की व्हॉल्यूम काय, पिच काय, पिचचं महत्त्व काय असतं बोलताना. तुम्हाला पिच व्हेरी करून तुम्हाला समोरच्याला आपले इमोशन्स लगेच सांगता येतात. नंतर आपण बघणार आहोत याच्यानंतर, की तुम्ही जे फंबल होतं आपल्याला मोस्टली फंबल होतं म्हणजे बऱ्याच जणांना बोलता येत नाही. आपण बघतो, की ते ळ, असं काहीतरी बोलतात किंवा एखादं वाक्य जसं मला बोलायचं आहे, की फंबल आणि पिच आता मला हे वाक्य समोर स्क्रीनवरती दिसतंय ते पाठ आहे. त्यामुळे मी सहज बोलू शकतो. फंबल आणि पिच शब्दोच्चार सुधारण्यासाठी व्यायाम. पण तुमच्या समोर
एखादं वाक्य दिसतं तरीही आपण अडखळतो बोलताना. फंबल आणि शब्दोच्चार कधी-कधी असं होतं. तर याचा एकतर असतो, की आपले विचार आणि आपण जे बघतोय यांची सांगड होत नसते किंवा दुसरी गोष्ट आपली जीभच रेडी नसते किंवा जे आपल्या जिभेतले जे भाग टच होतात एकमेकांना आवाज काढताना ते रेडी नसतात तसे आवाज काढण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागतो जिभेचा. आता आपण कंठाचा व्यायाम केला आतापर्यंत. ओम. आता जिभेचा व्यायाम करायचा आहे पुढे. तर किती वेळ दाखवतो नाही तर आपण पुन्हा ही लिंक जॉइन करू शकतो. सर्वप्रथम जीभ ह्याच्यामध्ये इन्क्लूड व्हायच्या आधी आपण ओठ खूप महत्वाचा अवयव असतो आपला बोलताना, बरोबर? ओठांची हालचाल सहज समोर दिसत असते आपल्याला. तर त्यांचाही व्यायाम करायचा असतो. कारण ओठ जर तुमचे नुसते असे काय चाललंय आज, कसं करायचं, काय बोलायचं, ओठांची हालचाल होत नाही आणि क्लॅरिटी नाही कळत मग अशा वेळेस आवाजाची, बरोबर? म्हणजे काय एखाद्या वेळेला तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय असं म्हणतो आपण. तर ते काय ओठ हलतच नसतात. नॅचरलीच काही लोकांचे ओठ हलत नसतात. तर त्याचा एकदम सिंपल आहे आपला पंजाबी लोकांचा जो साउंड आवडता बुर्रा, बुर्रा. बरोबर? तर याचे व्हेरिएशन करता येतात. बाईकचा आवाज काढून वगैरे. हे झालं बाईकचा आवाज एका टोनमध्ये काढला. बाईकला ॲक्सेलरेट पण करू शकता तुम्ही ना. सिंपल आहे. हे जर रोज तुम्ही केलं तर तुमच्या ओठांना एवढी लवचिकता प्राप्त होते, की तुम्ही सहज जो बोलतात तोंडात पुटपुटणारा माणूस पण एकदम चांगल्या ॲक्टरसारखा, चांगल्या नेत्यासारखं बोलू शकतो. नेत्यांमध्ये हीच कला असते. खूप चांगल्या पद्धतीने ते बोलतात. ओके. तर हा ओठांचा एकदम सिंपल व्यायाम आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायची आवश्यकता नाही. खूप सारे व्यायाम तसे सांगितले जातात ॲक्चुअल कोर्समध्ये जेव्हा तुम्ही हे डिटेलमध्ये शिकाल तर. पण बेसिकली एवढा व्यायाम पुरेसा असतो. जिभेचा व्यायाम असतो रशी. मोस्टली र अक्षर सगळ्यात अवघड मानलं जातं. कारण रला र असा आवाज जनरेट होतो. स्पेसिफिकली आपल्या भाषेत तो खूप ठळकपणे येतो. तर ते जर तुम्हाला आलं तर तुमची जीभ ऑलमोस्ट तयार होते. ऑलमोस्ट तयार राहते. तर एक तर रला तुम्हाला पकडायचा आहे किंवा र सोबत एखादं अक्षर जे तुमचं आवडतं आहे. त, ट, प, प, भ जे काय आहे त्याला पकडा. फॉर एक्झाम्पल क. पहिलेच अक्षर आपण घेऊ क. क ला घेतला आणि कर्र केलं. कर्र आणि सेम मग हाय पिचला नेला आणि किंवा ऍक्सेलरेट केलं मग वेगवेगळ्या व्हेरिएशन्स मध्ये पण आले ते हाय पिच लो पिच सगळीकडे आले वर गेला आणि व्हायब्रेट पण झाला याच्याने जीभ एवढी लवचिक होते पण हे एकदा करून चालणार नाही तुम्हाला ऑलमोस्ट डेली करावं लागेल किंवा कधी कधी तुम्हाला आठवड्यातून 2दा-3दा करावं लागेल जर तुम्हाला जस्ट रोजच्या बोलण्यासाठी हा व्यायाम करायचा असेल तर. पण हे करून तुम्ही स्वतः तुम्हाला जाणवेल की 1-2 आठवड्यामध्ये तुमचं बोलण्याचे उच्चार आणि शब्द एकदम स्पष्टपणे समोरच्याला कळतायत. मग आता मला टंग ट्विस्टर करण्यासाठी कोणीतरी एक व्हॉलंटियर हवाय. कोणाला ऑडियन्समध्ये येऊन परफॉर्म करायचा आहे पहिला टंग ट्विस्टर एकदम सिंपल आहे कच्चा पापड पक्का पापड. तुम्हाला 5 वेळा रिपीट करायचा फक्त. तर कोण येतं? अभिजित, दिलीप किंवा इतर कोणी ऑडियन्स मधून? ऑडियन्स मधून बघूया कोण तयार आहे. मधून कच्चा पापड पक्का पापड करायचे आपल्याला. संदीप कर दे जरा. हो येतं का आवाज माझा? हो येतोय येस असं ट्राय करतो. येस येस जरूर. कच्चा पापड पहिली पक्का लाईन. पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड. ठीक आहे एकदम मस्त. आता संदीपने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केलेला आहे तर त्यांना आपण Excellent. पुढचं पण देऊया. पुढचं पण तांबटाच्या ताटात. तांबटाच्या ताटात 3 तांब्याचे तांबे टाकले. 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 वाव हे थोडंसं अवघड आहे. नो प्रॉब्लेम. आपल्याला सांगायचा प्रयत्न होता की काही लोकांना टंग ट्विस्टर सहज बोलता येतात पण काही लोकांना खूप अवघड जातात. इव्हन कच्चा पापड बोलता होता कधी पापड कच्चा पापड चापड काही बोललं जातं. टंग ट्विस्टर खूप महत्वाचे असतात याच्याने आपली जीभ वेगवेगळ्या शब्दांना रिपीट करण्यासाठी वळते चांगल्या पद्धतीने.
कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड. जेवढ्या वेळा बोलाल तेवढं तुम्हाला लक्षात येतं की पापड हे आहेत मुळाक्षर आहे. तुम्ही बघाल तर त्या आपल्या पहिल्या डायग्राम नुसार मूर्धन्य, तालव्य सगळेच त्यामध्ये. मग अशा प्रकारे सोप्या टंग ट्विस्टरला घेऊन मग अगदी अवघड, जसं तुम्ही आता तिसरा टंग ट्विस्टर बघाल तर ते खूपच अवघड आहे. रामने रोटी रोती रमा को रो रो कर रोचक रोटी रो की. हे जर 5 वेळा म्हणायला गेलं तर अक्षरशः आपल्याला दमछाक होईल. किंवा पाट्यावर पाट्या, पाट्यांवर पाट्या, पाट्यांच्या पाट्या, पाट्यांवर पाट्या, पाट्या, पाट्यावर पाट्या, पाट्यांवर पाट्या, पाट्यांच्या पाट्या, पाट्यावर. इथे पण आपल्याला हे एकाच कॅटेगरी मधले आहेत शब्द, तरी थकायला होतं कारण याच्यामध्ये व्हरायटी आहे आणि ते रिपिटेशन करता करता आपल्याला थोडस प्रॉब्लेम होतं. तर आता आपल्याला फायनल जो आहे एखादी स्टोरी टेलिंग किंवा इमोशन्स आपल्याला आणायचे असतील तर आपल्याला स्ट्रेस ऑन वर्ड खूप महत्वाचं असतं. स्ट्रेस ऑन वर्ड म्हणजे एखाद्या गोष्टीला महत्व देणं बोलताना. जसं आता हे समोर वाक्य दिसतं तुम्हाला, माझ्या लहानपणीची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. मी एकदम सहज बोललो होतो की माझ्या लहानपणीची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. पण माझे इमोशन्स मला कधी लोकांना कधी कळतील की मी कोणत्या शब्दावर स्ट्रेस देतोय. मी जर पहिल्या शब्दावर स्ट्रेस दिला तर त्याचा अर्थ बदलतो. माझ्या लहानपणीची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. म्हणजे माझ्याबद्दल बदलतो, फक्त माझ्या लहानपणीची आठवण, इतर कुणाच्या नाही. आता हेच आपण सेकंडला शिफ्ट करूया. माझ्या लहानपणीची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. बाकी कुठली नाही, लहानपणीची आठवण. किंवा माझ्या लहानपणीची आठवण माझ्या मनात, माझ्या लहानपणी बऱ्याच गोष्टी घडल्या, पण ती आठवण जी होती ती ताजी आहे माझ्या मनामध्ये. माझ्या लहानपणीची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. म्हणजे विसरलोय नाही, अजूनही ताजी आहे. माझ्या लहानपणीची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. बरोबर? इतर कोणाच्या नाही बाबा, माझ्याच मनात ताजी आहे. मग तुम्ही समजता. शक्यतो शेवटचा जो असतो आपलं क्रियापद वरती वजन टाकून फारसा फरक पडत नाही मीनिंग मध्ये, पण इतर शब्द असतात त्यांच्यावर तुम्ही ज्या प्रकारे स्ट्रेस द्याल त्याच्याने फरक पडतो. आणि पुढे जे आपण शेवटी जे तुम्हाला दिसतात एक्स्ट्रा टिप्स मध्ये मंत्रांमध्ये तेच असतं. आता गायत्री मंत्र तुम्ही कितीतरी वेळा ऐकलाय, पण एखादा सहज बोला की अरे बोलून वाचून दाखव तर थोडस त्याचं अडखळलं होऊ शकतं किंवा फंबलिंग होऊ शकते. पण हेच जेव्हा गायक गातात गायत्री मंत्रांना तर ते त्या बरोबर स्ट्रेस घेऊन कुठे पॉझेस हवेत त्यानुसार गातात. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. सहज बोलतात म्हणजे, आणि आपल्याला कळतं भले आपल्याला त्या मंत्राचा खरा अर्थ कळत नसला तरी त्या मंत्राच्या बोलण्यामुळे आपल्याला इम्पॅक्ट होतोय. बरोबर? तसंच महामृत्युंजय मंत्र जो आहे, ओम त्र्यंबके यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षी मामृतात्. किंवा मग भगवद्गीतेमधलं जे आपण महाभारताच्या जुन्या सुरुवातीला आपण ऐकायचो, यदा यदा हि धर्मस्य. आता वाचायला गेलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, काय काय आहे म्हणजे ते गायक होते महाभारताचे, ते जेव्हा बोलतात ते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत भूतां अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय केलं त्यांनी बोलताना? करेक्ट शब्दांवरती स्ट्रेस दिलेला आहे, करेक्ट ठिकाणी पॉज घेतलेला आहे, करेक्ट ठिकाणी तो फ्लो वर नेलेला आहे, म्हणजे हाय पिच केलेला आहे, जे आपण आतापर्यंत शिकत आलो. मग बोलताना रोजच्या बोलण्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट शब्दांवरती पॉज घेऊ किंवा त्या शब्दांवरती स्ट्रेस देऊ, आपलं बोलणं इम्पॅक्टफुल होतं, समोरच्याला आपोआप इम्पॅक्ट करतो. बरोबर? आता हे मंत्र आहेत. आता शेवटी मी एक धम्मपद घेतो. हे नॉर्मली अशा पद्धतीने वाचलं जात नाही, हे एकदम प्लेन पद्धतीने वाचलं, प्राली मधलं आहे, प्राकृत मधलं आहे. पण जर मी याच पद्धतीने वाचलं तर त्याचाही इम्पॅक्ट वेगळा होतो. पापस्य एकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्ते पयोदपणं एतं बुद्धानुशासनम्. म्हणजे हे प्लेन एखाद्याने वाचलं पुस्तकामध्ये, देयर इज नो इम्पॅक्ट.
पण एखाद्याला मी सांगताना जर अशा पद्धतीने मंत्राच्या पद्धतीने वाचलं तर त्याचा वेगळाच इम्पॅक्ट होतो. तर हा आहे आजच्या आपल्या पूर्ण याचा सारांश, की तुम्ही एक तर स्वतःची जी इथे जे घडतंय, जीभ आणि ओठांमध्ये याच्यावरती काम करून त्यांना तुम्ही परफेक्ट आणायचे. उच्चार स्पष्ट असायला हवेत. मग पिच, हाय पिच, लो पिच कसं आहे याची प्रॅक्टिस कशी करावी लागते, हे करणं महत्त्वाचं आहे आणि मग पॉजेस खूप महत्त्वाचं असतं पॉजेस, की पॉजने आता तुम्ही बघितलं पॉज आणि स्ट्रेसने किती फरक पडतो बोलण्यामध्ये. प्लेन बोलणं आणि इम्पॅक्टफुल बोलणं आणि नेत्यांमध्ये हेच असतं. नेते पॉज घेतात. मेरे प्यारे देशवासियो असं म्हटलं की पॉज. आज मग एक पॉज आणि मग काहीतरी इम्पॅक्टफुल वाक्य. खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला एवढं ड्रामॅटिक बोलायची गरज नसते. पण जे आपण नेहमी बोलतो, एखाद्याला काही मेसेज देतो, ते जरी आपण खऱ्या इमोशन्सने दिले तर आपल्याला आपल्या रोजच्या जीवनातच बिझनेसमध्ये एखादा सेल्समन असेल तर सेल्सला त्याला खूप फायदा होतो. आणि त्याच्या पुढची स्टेपमध्ये ज्यांना ॲक्टिंगमध्ये करियर करायचं आहे, डबिंग करायची आहे किंवा सोशल मीडियावरती तुम्हाला स्वतःचे व्हिडिओज बनवायचे आहेत. व्हिडिओत बोलताना तुम्ही जर इम्पॅक्टफुल बोलाल तर त्याचा तुम्हाला व्हिडिओवरती त्या व्हिडिओचा तुम्हाला आणखी फायदा होईल. तुमचे व्हिडिओ आणखी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तर हे आपण आता एक खूप टेक्निकल गोष्टी बघितलेल्या आहेत. याच्या पुढच्या भागात मॅडम तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी करून दाखवतील, ज्या आपण रोजच्या आयुष्यात बघतो. धन्यवाद मॅडम, तुम्ही टेक ओव्हर करू शकता. थँक यू सो मच. येस. कुणाला काही प्रश्न असतील भारत सरांनी सांगितलं त्यावर तर विचारा, मग सुरू करूया. येस. प्रश्न असतील तर विचारा किंवा मग तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण हे करू शकता आणि मग आपण एंडला घेऊ किंवा आपण मध्येही प्रश्नावर उत्तर घेऊ शकतो. चालेल. प्रश्न असे नाही, परंतु रोजच्या बोलण्यामध्ये मी आत्ताच्या भारत याचं ऐकल्यानंतर शब्द, वाक्य किंवा उच्चार हा घेत असताना कुठून कसा शब्द निघतोय याची परिपूर्ण जाणीव झाली. हो. ते खूप महत्वाचं आहे. आपल्याला हे खरं तर मला वाटतं शिकायला पाहिजे लहानपणापासून. शिकवलं जात नाही ते अनफॉर्च्युनेट आहे. कदाचित पुढच्या काळामध्ये आपण काही रेकमेंडेशन देऊ गव्हर्नमेंटला, की या प्रकारे साऊंड नक्कीच, जनरेशन कारण आम्हाला शिकवा सध्याची लहानपणापासून. शिक्षण पद्धती फक्त मार्क्ससाठी हे करते. मूल तसं तयार व्हावं असं नाही, कारण आज वयाच्या खरं आहे. 45 मध्ये हे शब्द शिकावे लागतात. येस मॅडम, यू ओके. कॅन गो अहेड. येस. खूप छान असं भारत सरांनी सांगितलंय. आम्ही दोघे बरोबर शिकलोय हे सगळं. तर मला पण आज सगळं रिवाईज झालं. तर आता आपण वळूया नवरसांकडे. जसं आपण म्हणतो ना, की आपल्या भोजनात सगळ्या प्रकारच्या रुची असतात. जसं की आंबट, तिखट, गोड, तुरट. एकाच चवीचं जेवण आपण नाही जेवू शकत. तसंच भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी जे रस असतात, जसं की शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत. ही नवरस आहेत. तर हे नवरस जी आहेत ती भाषेचं सौंदर्य वाढवतात. कसं वाढवतात तर अ, नाट्यशास्त्र आहे किंवा मग साहित्य आहे. पहा तुम्ही कोणतं एखादं पुस्तक वाचत असाल आणि पुस्तकामध्ये वर्णन असेल असं की एखाद्या दुःखाचा प्रसंग, तर आपल्या हृदयात लगेच करुणता येते. आनंदाचा प्रसंग असेल तर आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात अगदी वाचताना सुद्धा, की वाह! आपण त्याच्यात समरस होऊन जातो. कोणते असू द्या, भीती, दुःख, शोक. तर हे जे रस आहेत म्हणजे आपल्यातील स्थायी भावाची जी उत्कटता आहे, जे आपले स्थायी भाव आहेत आणि ते उत्कटपणे असे निघतात आपल्या हावभावांद्वारे किंवा एक्सप्रेस आपण करतो ते म्हणजे नवरस. तर आता ह्यातला सुरुवातीचा जो आहे आणि नवरसांचं कसं आहे, की तुम्ही कोणतंही नाटक, सिनेमा पहा, एखादं पुस्तक वाचा. तुम्हाला एकदा की नवरस म्हणजे शृंगारामध्ये काय येतं, हास्यामध्ये काय येतं, हे एकदा माहिती झालं, की मग ते तुम्हाला लक्षात येईल, की अरे हा शृंगार रस आहे म्हणून. सपोज आता पहिला आहे शृंगार रस. तर यामध्ये प्रेमविषयी भावना असतात. जसं की लावणी आहे, प्रेमगीत आहे, विरह आहे, व्याकुळता आहे. तर यामध्ये शृंगार रस दर्शविला जातो किंवा त्याचं वर्णन केलं जातं. जसं की ती एक कवितेची ओळ आहे, की "डोळे हे जुलमी गडे." तर याच्यामधून तुम्हाला शृंगार रस हा दर्शवला जाईल. हास्य म्हटलं की विडंबन किंवा एखादी मजेदार घटना, प्रसंग जिथे दाखवलं जातं, तो आला हास्य किंवा आपण आपल्या मित्राला, मैत्रिणीशी बोलताना एखादं विनोद सांगतो. त्याच्यामध्ये आपोआप आपलं हसी मजाक होतो किंवा एकमेकांना टाळी दिली जाते. तो जो आहे तो हास्यरस आहे. यानंतर करुण. करुण रसामध्ये काय येईल, की शोक, दुःख, संकट, वियोग किंवा अगदी रस्त्यावर कुणीतरी एखादा
दुःखी माणूस किंवा अ, एखादी दिव्यांग व्यक्तीचं काही आपल्याला असं पाहिलं तर आपल्या मनातून जी करुणा दाटून येते ना, अगदी सहज जो स्थायी भाव आपला उत्कट होतो, तो म्हणजे करुण रस. आता त्या करुण रसाचं हे एक छान उदाहरण आहे, की आई म्हणून कोणी जेव्हा आईस हाक मारी. म्हणजे त्या मुलाला आई नाहीये आणि तो म्हणतोय, की अ, आई म्हणून जेव्हा कोणी आईस हाक मारी, तेव्हा आपल्या सुद्धा असं अंगावर काटा येतो, की "अरे रे! बिचाऱ्याच्या आई नाहीये." ती जी "अरे रे! बिचारा" जी करुणता आहे ना, तो करुण रस आणि हे व्यक्त होतंय. आपल्याला लगेच त्याच्या भावना समजतायत. हा तो करुण रस आणि आपण त्यामध्ये नकळत हळवे होतो. पुढचं आहे रौद्र. रौद्र म्हणजे राग, ज्याच्यामध्ये अगदी डोळे विस्फारले जातात, आवाजात खूप मोठेपणा येतो किंवा अ, रागाचं उदाहरण सर्वांना माहितीच आहे, की जेव्हा एखादा माणूस खूप रागात असतो, तेव्हा जो तो व्यक्त होतो, तो हा रौद्र रस. नंतर वीर. वीरमध्ये काय येईल, की साहस, धैर्य. आवाज येतोय माझा सर? हो, दिसतंय. हो, आली, आली. ओके, ओके. परफेक्ट. ओके. येस. तर आपण होतो वीर रस. तर वीर म्हटलं की साहस, धैर्य, करेज. वीर रसाचं मी एक तुम्हाला उदाहरण पण नंतर देते. आधी रसांची माहिती सांगते, की ज्या व्यक्तिरेखामधून आपल्याला अ, उत्साह असं एक जे स्फुरण आहे ते व्यक्त केलं जातं, तो हा वीर रस आहे. कोणतंही नाटक असू द्या, सिनेमा असू द्या किंवा आपण जेव्हा पॅट्रिऑटिक हे पाहतो, की "गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा." ते ऐकतानाच आपल्याला वाटतं, की वॉव! किती त्यामध्ये वीररस आहे. हे जाणवणं म्हणजेच तो वीररस. त्यानंतर भयानक. भयानक रसामध्ये काय होतं, की म्हणजे आपण घाबरतोय किंवा कोणाला घाबरवलं जातंय. घाबरवणे किंवा घाबरणे हे वीररसामध्ये होतं. तर अगदी आपली भीतीने गाळण उडणे, कधी-कधी तोंडातून शब्द सुद्धा फुटत नाही. तो हा भयानक रस. त्यानंतर बीभत्स म्हणजे ऐकायला, पाहायला असं एकदम थोडंसं किळसवाणं सुद्धा असं वाटू शकतं, डिस्गस्टिंग वाटू शकतं. तो हा बीभत्स रस. नंतर अद्भुत. अद्भुत म्हटलं की एकदम आश्चर्य. "अय्या! कधी झालं हे? हो का? अरे! मला तर कळलंच नाही." म्हणजे अगदी त्यामध्ये आपल्याला इतकं आश्चर्य वाटतंय ते ऐकल्यावर. तो हा अद्भुत रस आणि हे काय आपण विचार करून नाही बोलत. ते ऐकल्याबरोबर जी आपली भावना तयार होते ना, तो हा अद्भुत रस. यानंतर आहे की शांत रस. शेवटचा जो आहे शांत रस. तर संत वचन असतात किंवा साधू पुरुष, योगी किंवा शांत स्वभावाच्या व्यक्ती हे जे बोलतात ना, तो हा शांत रस. सपोज मेडिटेशनच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, की पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले, आजूबाजूच्या आवाजांकडे लक्ष देत आता हळुवाररित्या लक्ष श्वासाकडे केंद्रित करा. हे जो टोन आहे किंवा हा आवाजामध्येच जो पीसफुल कामनेस आहे, तो हा शांत रस. बऱ्याच जणांनी जेव्हा ध्यानाची अनुभूती घेतली आहे, त्याच्या त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्यात, तेव्हा तेव्हा त्यांना जाणवलंही असेल, पण हा तो रसाचा नवा प्रकार आहे शांत रस. तर आता वीर रसाचं तुम्हाला एक उदाहरण दाखवते, की राणी ताराबाई ज्या होत्या, त्या मोहिमेवर म्हणजे निघतात. तर तेव्हा तिथले मंत्री वगैरे म्हणतात त्यांना, की "तुम्हाला काय गरज आहे मोहिमेवर जाण्याची?" आणि त्यावर ताराबाई कसं उत्तर देतात, हे वीररसातून मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर काय म्हणतात त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे ते, की "संताची धनाची सारखे धुरंधर योद्धे असताना आपल्याला मोहिमेवर जाण्याची जोखीम का पत्करावी राणी सरकार?" तर मग ताराबाई म्हणतात, त्यांना एकदम स्फुरण आलंय, की का नाही म्हणून. तर त्या म्हणतात, की सॉरी, "मी हंबीरराव मोहिते मुलगी आणि शिवाजी महाराजांची सून आहे. मुघलांना हे कळायला हवं, की मराठ्यांच्या मुलींना ज्या हातांनी फुगड्या खेळता येतात, त्या हातांनी तलवार सुद्धा चालवता येते." तर ते जे आहे, अगदी वीर रसाने ती आव्हान स्वीकारते आणि म्हणते, जे धाडस दाखवते युद्धावर जायचं, त्या मोहिमेवर जायचं, राणी ताराबाई, जी की हंबीरराव मोहित्यांची मुलगी आहे आणि शिवाजी महाराजांची सून आहे. तो हा वीररस आहे. तर रसांचं हे झालं. त्यानंतर काही आपण कॅरेक्टर्स आणि मॉड्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये आता, की तुम्हाला सगळे वेगवेगळे कॅरेक्टर एकदा की तुम्ही व्हॉईस ओव्हर शिकलात, आवाजांचं तुम्हाला लक्षात आलं, की आपल्याला कसं व्हेरिएशन करायचंय. मग कधी ऑडिओ बुक असतं किंवा ऐकणारे जे श्रोते असतात त्यांना आवाजावरून लक्षात यायला हवं, की बोलणारी व्यक्ती जी आहे, ती लहान मुलगा आहे, म्हातारी आहे किंवा ती काय व्यक्त करते आहे, असं.
मग त्यामध्ये एखादी खेडूत बाई असेल किंवा एखादा एन-आर-आय असेल किंवा आपण राणी लक्ष्मीबाईची ती सीरियल पाहिलेली आहे. त्यामध्ये ते जे इंग्लिश लोक आहेत, ते ज्या ॲक्सेंटमध्ये मराठी बोलतात, ते पण एक आहे. असं खूप सारे यामध्ये व्हेरिएशन आहे. तर एक म्हाताऱ्या बाईचं दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करते, की जी 80-90 वर्षाची म्हातारी आहे आणि तुम्ही आता तिचं ऐकताय किंवा फोनवर ऐकताय किंवा तिला ऐकताय फक्त. आता तुमच्या समोर नाहीये ती. तुम्हाला ती पाहून तर समजेल, पण तुम्हाला आपण आवाजाबद्दल बोलतोय, तर म्हणून आवाजाने सांगेल. म्हातारीला आता दिसत नाही, डोळ्यांनी हात थरथर कापतात. रात्रीचं झोपता येत नाही. पण दिवसभर देवाचं नाव घ्यायचं आणि दिवस काढायचे. असं आहे बाई. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालंय, की जीभ थोडीशी जड पडलीये, हातांचा थरकाप होतोय, आवाजात ती म्हणजे पकड नाहीये. तर हे जे आहे दाखवलंय ते एका म्हाताऱ्या स्त्रीचं. अर्थात जेव्हा आपल्याला हे सादरीकरण करायचं असतं, ह्याची आपल्याला सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते त्या डायलॉगनुसार. हे अगदी सहज नाहीये, प्रॅक्टिसचाच खूप विषय आहे. त्यानंतर सपोज आता तुम्ही म्हणाल, की एखादा हा आहे, की एन-आर-आय वगैरे आहे. तो कसा बोलतोय किंवा मी ते राणी लक्ष्मीबाईचं जे आहे त्यातलंच तुम्हाला एक डायलॉग म्हणून दाखवते. आपकी हिम्मत कैसे हुई हमको पूछे बिना ये सब करने की? इथे आमच्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. इथे फक्त आणि फक्त आमचाच कायदा चालेल. हे झालं, चेंज झालं. आता सपोज एखादी खेडूत बाई आहे. ती म्हणेल, की संवाद चाललाय 2 बायाचा. "काय गं रखमे, काल काय म्हणत होतीस तू?" "अगं, मी म्हणत होते, रातच्याला पाण्यात तुरटी फिरवावी, नाहीतर पाणी उकळून शान प्यावं." "होय गं रुक्मे, तुला कुणी सांगितलं हे?" "मला रेडिओनी सांगितलंय, रेडिओनी." "हे, हे, 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 रेडिओच्या जीवाला लई फुरफुरायला लागली बघ." तर हे आहे म्हणजे हे. तर जसं आपल्याला कॅरेक्टर येईल त्याप्रमाणे आपल्याला व्हॉईस किंवा कॅरेक्टरमध्ये ते मॉड्युलेशन करावं लागतं. तर हे आहे. आता एवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. भारत सर अजून काही म्हणजे प्रश्न विचारले तर मग त्यानुसार व्यक्त होऊ शकेल. हां, मॅडम खूप-खूप धन्यवाद आणि होपफुली सगळ्यांना हे कळलंय. थोडं आपण शॉर्ट आणि फास्टच घेतो कारण वेळ कमी असल्यामुळे. तर मॅडमनी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. तर मॅडम मला ते आणि विचारायचं होतं, की याच्यामध्ये एक सांगते सर, की 1 मिनिट सर. याच्यामध्ये एक सांगते, हां. की जशी आवाजाची गरज आहे. सपोज आता ई-लर्निंग आहे. तर त्याला हं, तुम्ही शिकवताय त्यामध्ये. तर पुढे तुमच्या विद्यार्थी आहेत. नाही येत म्हणजे, पण आहेत. असं हं, हं. कल्पना करून तुमच्या आवाजात तो शिक्षकाचा टोन, ती स्थिरता किंवा एखादा तुम्ही आय-व्ही-आर करताय. आय-व्ही-आरचं पण एक उदाहरण देते, ओके. की त्यामध्ये तुम्हाला एकदम स्थिरता लागते. एकदम स्लो तुम्हाला बोलायला लागतं. तर अजून आय-व्ही-आर आहे किंवा गणेशोत्सव वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला तो रस घ्यावा लागतो. कारण की गणेशोत्सवामध्ये काय होतं साधारणपणे पोवाडा किंवा ऐतिहासिक गोष्टी, ते प्रसंग आपण आवाजाद्वारे बॅकग्राऊंडला जो आवाज असतो आणि जी आरस किंवा जे चित्र तिथं दाखवलं जातं, त्यानुसार आपल्याला ते रिअलाईज व्हायला पाहिजे, की हो आपण ते पाहतोय म्हणून. आता जे सरांनी आधी सांगितलं, की स्ट्रेस ऑन वर्ड खूप महत्वाचा आहे, की ज्या-ज्या मला सांगायच्या आहे, कधी ऑफर सांगायची आहे आणि तो अंक सांगायचा आहे, की तेव्हा काय दाबायचं आहे. तुम्हाला कस्टमर केअरशी बोलायचं आहे, तर तेव्हा कोणता नंबर महत्वाचा आहे. हा मेन्यू पुन्हा ऐकायचा आहे. काय पुन्हा ऐकायचं आहे, तर मेन्यू ऐकायचा आहे. त्यासाठी काय करायचं, तर 0 दाबायचं. तर मेन्यू आणि 0 यावर मी स्ट्रेस ऑन वर्ड केलं. मे बी तुमच्या लक्षात आलं असेल किंवा हे सगळं असं आहे, की एक दुसऱ्याची सांगड घातली जाते, जे आम्ही शिकलोय त्यामध्ये. तर इथपर्यंत माझं होतं. आता यानंतर काय असेल तर सर तुम्ही विचारा, ते आपण करूयात पुन्हा. मॅडम तेच तुम्हाला विचारायचं होतं. तुम्ही आपण हे जे कॅरेक्टर्स वगैरे तुम्ही सांगितले, तर तुमच्या आता ज्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही आता म्हणजे तुम्ही सूत्रसंचालन पण करता ॲज अ प्रोफेशन म्हणून येस. आणि प्लस तुम्ही रेडिओमध्ये पण ह्याचं काम अनाउन्सरचं काम करता. तर या दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स काय वाटतो आणि कोणत्या स्किल्स कुठे जास्त यूज होतात? हे जरा मला विचारायचं होतं. आता सूत्रसंचालनाचं कसं आहे सर, की सूत्रसंचालनाला मी सूत्रसंचालन करते गेली 5-6 वर्षापासून. तर तुम्ही कोणता कार्यक्रम करताय त्यासाठी पूर्ण तयारी लागते. नंतर तुमच्या डोळ्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे.
1.5-2 तास तुम्ही प्रेक्षकांना खिळवून ठेवता आलं पाहिजे तुम्हाला. अगदी एंगेज ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं काम असतं सूत्रसंचालकाचं. कारण की त्याच्या नावातच आहे की पूर्ण प्रोग्रामचं संचालन करण्याची सूत्र ज्याच्या हातात आहे तो सूत्रसंचालन. बरोबर. आणि विषय म्हणजे रटाळ वाटायला नको, नाटकी वाटायला नको. म्हणजे भाषा त्यामध्ये ओघवती पाहिजे, शब्दफेक प्रॉपर पाहिजे. तर ही सूत्रसंचालनाचं आहे. तर ते आणि काय होतं, की त्याच्यामुळं मला रोजच्या जीवनात पण अशी सवय लागली आता, की समोरच्याचं व्यवस्थित ऐकून घेणं आणि नंतर बोलणं. हे ह्याच्यामुळं सवय लागली आहे. हो, एक्झॅक्टली. तर कारण काय होतं, की समोरच्याला आपण इंटरप्ट करतो किंवा पूर्ण बोलणं ऐकून घेत नाही, तेव्हा तो संवाद व्यवस्थित होत नाही. दुसरं असं आहे, की रेडिओवर जिथे मी अनाउन्सरची किंवा उद्घोषिका म्हणून आहे, तर तिथे असं आहे, की बोलीभाषेला खूप महत्त्व दिलं जातं. तुमचे उच्चार खूप स्पष्ट हवेत. तुम्ही एखादा शब्द बोलताय, सपोज उपचार, कारणं, तर न कोणता, मूर्धन्य की दंतव्य, तो तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. त्यासाठी तुमची मराठी भाषेवर व्यवस्थित कमांड पाहिजे. त्यासाठी पण व्हॉईस टेस्ट घेतली जाते आणि तिथंही म्हणजे एक्झॅजरेट बोललेलं काही चालत नाही. मनाने बोललेलं काही चालत नाही. रेडिओवर जी आम्हाला शेड्यूल दिलेलं असतं, जी स्क्रिप्ट दिलेली असते त्याप्रमाणेच बोलावं लागतं, असं आहे. तर त्यामुळे होतं काय, की आणि हे झालंय त्याच्यामुळे, की जे रेडिओ असू दे किंवा मी व्हॉईस ओव्हरचं करते किंवा सूत्रसंचालन, माणसांना ऐकायची, त्यांचा स्वभाव टिपण्याची मला सवय लागली आहे, की एखादा माणूस कसा व्यक्त होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की सूत्रसंचालनात कधी-कधी तयारीत नसलेलंही समोर येतं, की आज अमक्या-अमक्याचा वाढदिवस आहे, अॅनिव्हर्सरी आहे किंवा असं-असं तुम्ही बोला याबद्दल, हे आमचे पाहुणे आलेत. तर ती तयारी हे जे आपण माणसांना ऑब्झर्व्ह करतो किंवा वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्या आजूबाजूला पाहतो, त्यांच्याशी बोलतो, तेव्हा मी ते ऑब्झर्व्ह करत असताना मला ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली एक दुसऱ्या ठिकाणी कामी येतात असं. खूप इथे तुम्ही एकदम सुंदर पद्धतीने आपल्या त्या इथे गोष्टी ज्या भारत मला वाटतं एक प्रेक्षकांपैकीच एक कोणाचा तरी हात वर होता मध्ये. ओके, ओके. हां, तर त्यांचा काही प्रश्न असेल तर त्यांनी विचारू शकता. हो, मला हो. वाटतं ते विचारू शकता. मला वाटतं त्या काहीतरी ट्रेनने प्रवास करत होत्या. हं, 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 हं. हां, तर त्या मला वाटतं परत जॉइन ओके, करतील. ओके. नो इश्यू. चालेल, चालेल. आपण बाकी प्रश्न पुढे तुमच्यापैकी कंटिन्यू. आणि कोणाला म्हणजे तुला दिलीप आणि प्रेक्षकांपैकी कोणाला प्रश्न असतील तर कृपया विचारावे. नाही म्हणजे आता कसं आहे म्हणजे मला तो प्रश्न खूप असा आतून वाटतोय. हं, कारण हं, हं. ह्याचं सर्व ते क्रिएशन वगैरे करत असताना मी तिथे आवाज वापरला. भारतला मी विचारलं, मी म्हटलं असं-असं करतोय. तो एक माझा एक छोटासा प्रयत्न होता आणि तो पहिला प्रयत्न हां मॅडम. सो मला हे विचारायचंय, की समजा आपण हे सर्व शिकलो, ओके. आणि शिकल्यानंतर अ, हे इम्प्लिमेंट करायची वेळ आहे. सो त्याचे वेळ म्हणजे कुठे-कुठे आपण ह्या गोष्टी वापरू शकतो. जसं तुम्ही आता सूत्रसंचालनामध्ये ह्या गोष्टी वापरताय. आकाशवाणीसारखं एक हे आहे क्षेत्र आहे. याच्या व्यतिरिक्त काही आपण हे वापरू शकतो का? आणि त्याची सुरुवात कशी करायची? येस सर. आपण हे नक्कीच वापरू शकतो. आता आपल्याला वाटलं, की आपल्याला व्हॉईस ओव्हर किंवा या क्षेत्रात करायचंय. मग त्यासाठी थोडंसं एक तर प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. तुम्ही छोटंसं का होईना कुठेतरी प्रशिक्षण घ्या. मग तुमचा एक छान पोर्टफोलिओ बनवा, की तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट का आहे? कोणत्या लँग्वेजवर तुमचं कमांड आहे किंवा कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही स्वतःला छान प्रेझेंट करू शकता. छोटे-छोटे त्याचे सॅम्पल्स बनवून ठेवा. जसं की आम्ही आता तुम्हाला ऐकवणार आहोत काही ऑडिओ क्लिप्स वगैरे पण. की ॲडव्हर्टाइज आहे आणि त्यासाठी पुन्हा मी तेथेच येईल, की जेव्हा तुम्हाला वाटतंय, की तुम्हाला ह्या क्षेत्रात काय करायचंय आणि इम्प्लिमेंट करायचंय, तेव्हा सारखं ऐकत राहा. म्हणजे तुम्ही रेडिओवरची जाहिरात पहा, टीव्हीवरची पहा, कधी-कधी कान बंद करून पहा, की ते ॲडव्हर्टाइजमध्ये काय होतं, की खूप स्पीड घेतलेला असतो. थोड्या सेकंदामध्ये ते तुम्हाला पूर्ण करायचं असतं. ऑडिओ बुक वाचता तेव्हा ते व्हिज्युअलायझेशन तो प्रसंग तुमच्यासमोर उभा राहायला पाहिजे. तर तुम्हाला ते करायचंय, त्यापूर्वी ते एक्झॅक्टली कसं करायचंय, त्यासाठी तुम्ही ते आधी खूप सारं ऐकलं गेलं पाहिजे. ही तयारी करणं महत्वाचं आहे आणि मग तुमचे सॅम्पल वगैरे रेडी ठेवा, जेव्हा-जेव्हा तुम्हाला वाटतंय, की आणि सुरू करा. सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या घरापासून सुरू करा. अगदी तुम्हाला एखादा घरात प्रोग्राम आहे छोटासा, इन्व्हिटेशन द्यायचंय. व्हॉईस रेकॉर्डिंग करा तुमच्या आवाजामध्ये. त्याला थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिक द्या. मग म्हणजे ते तुम्हाला छान वाटेल स्वतःला ऐकायला, की आणि कधीही रेकॉर्डिंग केलं, की स्वतःचा आवाज आधी 1-2दा ऐकून पाहायचा. आपल्याला जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन होत नाही, जोपर्यंत आपण आपल्या आवाजाने हॅपी नाही, तोपर्यंत तो आपण पुढे पाठवायचा नाही.
हां, असं. तर मग ते तसं आपण सुरुवात छोट्या-छोट्या गोष्टीपासून करू शकतो, की जसं इन्व्हिटेशन आहे, सपोज निमंत्रण आहे, घराचं काही आपल्या आहे काम, तर ते अगदी बर्थडे पार्टी जरी असेल, तर माझ्या मुलाचा आहे बर्थडे आज, तर ते तुम्ही छान प्रेझेंट करून बॅकग्राऊंडला आवाज देऊन करू शकता. तर असं सुरुवात केली तर यामध्ये तुम्हाला पुढे नक्कीच जाता येईल असं. अनम्यूट करून. माझा आवाज येतो का? येतोय आवाज. सर मी जसं काय YouTube चॅनल आहे छोटासा माझा आताची YouTube चॅनल ओके. चालू केलं. मी आता विचार करतोय की मला ट्रॅव्हल करताना समजा मला मग पुढे कसं काय त्याच्यामध्ये आता समजा मला त्याच्यामध्ये व्हॉइस ऍड करायचा असेल तर मी म्हणजे ओके. आता समजा कुठे फिरायला चाललोय तर त्या ठिकाणची माहिती मी कशी कशी एक्सप्लोर करणार, कशी श्रोत्यांना कशी समजून सांगणार, कसं काय त्याच्याबद्दल थोडंसं मला समजावून सांगताल का? ओके. तर मी हा क्वेश्चनचं उत्तर देऊ शकतो. तर कसं आहे माहिती आहे का, आता याचे 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही लाईव्ह रेकॉर्डिंग करू शकता. लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये इमोशन्स जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता. जसं मी आता एका ठिकाणी उभा आहे, माझ्या मागे नदी आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या मागे एक सुंदर नदी वाहते. पण हे तुमचे विचार जे आहेत, आता जे मी बोललो, हे स्पॉन्टेनियस यायला पाहिजेत. तर कधी-कधी काही लोकांचं कसं असतं, की मी रेकॉर्ड करेन आणि नंतर माझा व्हॉईस ॲड करेन. याच्यामध्ये आपल्याला बराच वेळ मिळतो. एक स्पॉन्टेनियस आणि एक आहे रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंगमध्ये मग आता त्या एखाद्या कृष्णेच्या काठावर एखादा माणूस गेला, तर कृष्णेच्या काठावरचं जे पावित्र्य आहे किंवा तिथे ज्या महान लोकांची काही इतिहास आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलू शकता आणि मग हा रेकॉर्ड सेपरेट यूज करून तिथे मिक्स करता येतो व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर तो जो आपण सेपरेटली व्हॉईस रेकॉर्ड करू त्याच्या काही व्हॉईस इंजिनिअरिंग असते, साउंड इंजिनिअरिंग असते. की व्हॉईस क्लिअर यावा. नॉर्मली आपण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो, व्हॉईस एवढा क्लिअर येत नसतो. तर त्याची एक साउंड इंजिनिअरिंग असते. ते आता इथे मला सांगणं सोपं नाहीये, पण ते मी आता थोड्या वेळात सांगेन त्याच्याबद्दल तुम्हाला काय करता येईल, ज्या लोकांना इंटरेस्ट आहे अशा लोकांसाठी. अ, आपण त्यासाठी आणखी एक वेगळं सेशन करणार आहोत. तर तिथे तसं करता येऊ शकतं. पण मग स्वतः डिसाईड करावं लागेल, की व्हॉट यू वॉन्ट टू डू. म्हणजे स्पॉन्टेनियसली रेकॉर्ड करायचं आहे, की नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर व्हॉईस ओव्हर ॲड करायचं आहे किंवा दोन्हीही करायचं आहे. कधी-कधी मी स्पॉन्टेनियसली काहीतरी बोलतो आणि मधला पार्ट जो आहे स्लो, मोस्टली तुम्ही बघत असाल डिस्कव्हरी चॅनलवरती त्यांचं काहीतरी जो अँकर असतो तो लाईव्ह रेकॉर्ड करतो काही गोष्टी आणि काही गोष्टीमध्ये बॅकग्राऊंडला चालत असतात, ऐकू येतात. दोन्ही मिक्स करता येऊ शकतात. फक्त जे जसं मॅडमनी सांगितलं, स्ट्रेस ऑन वर्ड, क्लॅरिटी आणि इमोशन्स खूप महत्वाचे आहेत. आणि कधी-कधी तुम्ही बघाल एखाद्या माणसाला बोलताही येत नसतं. मग त्याचे इमोशन्स लोकांपर्यंत पोहोचतात, खूप व्हायरल होतो. तर ते खूप महत्वाचं आहे. तुमची माहिती आणि अगदी सोप्यातली सोपी माहिती तुम्ही ज्याच्यापुढे मांडताय तिचा इम्पॅक्ट किती होतोय हे खूप महत्वाचं आहे. आय होप शैलेश तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. थँक्यू. दुसरा आय थिंक संदीप गावडे यांचा ही प्रश्न आहे. सर माझा तोच प्रश्न होता. बरं सर माझा तोच प्रश्न होता. आता तुम्ही तुम्ही जे उत्तर दिलं की ट्रेनिंग आपण किंवा एक सेपरेट सेशन घेतलं जाईल. पर्टिक्युलरली मला विचारायचं होतं काही इन्स्टिट्यूट आहेत का? त्याच्यानंतर त्या इन्स्टिट्यूट चं काही टायअप असतं का? किंवा त्यांच्याकडून शिकून झाल्यानंतर आम्हाला जेव्हा एक्सप्लोर होऊ आम्ही त्यानंतर आम्हाला लगेच काम मिळू शकतं का? किंवा त्या क्षेत्रात काही संधी असतील का लगेच? कारण की ते जे असतं आपण ट्रेनिंग घेतल्यानंतर कंटिन्यूएशन राहिलं नाही, तर ते जी ट्रेनिंग असते ती हळू-हळू हे होऊन जातं, की आपलं ॲक्चुअली थोडंसं मनातून थोडंसं आपण खचत जातो किंवा असं म्हणू शकतो, की थोडंसं आपला कॉन्फिडन्स कमी होतो त्या गोष्टीचा. ओके. तर ट्रेनिंग झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिळेल का? आणि दुसरा एक पर्सनली मॅडमसाठी आता तुम्ही जो माईक यूज करताय तो कोणता आहे? कारण की सगळ्या आमचा पण कदाचित त्याचा मी हेडफोन यूज करतोय. तर तुम्ही जो माईक यूज करता त्याचा क्लिअरिटी आणि जो व्हॉईस क्लिअर आहे ना, ती चांगली आहे एकदम. तर आता तुम्ही सेपरेटली तुमचा माईक यूज करताय की हेडफोन किंवा लॅपटॉपलाच यूज करताय? नाही, मी कोणताही माईक यूज केला नाहीये. फक्त एका क्लोज रूममध्ये बसलीये, जिथे कोणताही इतर आवाज नाहीये आणि नॉर्मली म्हणजे स्पेशली कुठलाही माईक यूज केलेला नाही. अच्छा, अच्छा. थँक यू. येस. ओके. तर पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया, की येस, याच्या खूप इन्स्टिट्यूट असतात आणि त्यांची फीज जर ज्यांना माहीत असेल किंवा माहीत नसेल त्यांच्यासाठी ऑलमोस्ट 20,000 पासून 50,000 ते 60,000 1,00,000 जाऊ शकते बेस्ड ऑन इन्स्टिट्यूट. आणि इन्स्टिट्यूट तुम्हाला प्रॉमिस करू शकतात, की तुम्हाला ते काम देतील, पण देतीलच असं नसतं. कारण ते बेस्ड ऑन त्यांच्याकडे किती काम येतंय आणि त्यांच्याकडे किती स्किल्ड लोकं कामाला आहेत याच्यावर असतं. त्यामुळे
शक्यतो इन्स्टिट्यूटकडून ट्रेनिंग घेणं मी रेकमेंड करेन, पण त्यांच्यावरती कामासाठी डिपेंड राहणं रेकमेंड करणार नाही. कामासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करू शकता की YouTube सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही YouTubeवर एक चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ टाकले आणि प्रयत्न केले तर आरामात ते व्हायरल होतात किंवा त्यांना लाईक्स मिळतात आणि तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. किंवा इतर गोष्टी असतात की तुम्हाला बऱ्याच जे असतात व्हॉइस ओव्हरच्या कंपनी त्यांना कॉन्टॅक्ट करून जसं मॅडमनी सांगितलं की स्टोरी टेलिंग आहे, बुक रीडिंग आहे, किंवा मग एखादा ई-लर्निंग असतो शिकवण्याचा, एखादा टेक्निकल सब्जेक्ट शिकवायचा आहे, त्याच्या मागे व्हॉइस द्यायचा आहे. अशा ठिकाणी तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करता येईल. पण एखाद्या विशिष्ट कंपनीच्या प्रॉमिसवरती डिपेंड राहणं हे एवढं फिजिबल नाहीये सध्याच्या काळात. कारण बऱ्याच ठिकाणी AI व्हॉइसेस पण यूज केले जातात ज्या सिंपल कामासाठी. इथे इमोशन्स खूप जास्त व्हेरी होतात. अशा ठिकाणी मानवी आवाज राहणार आणि तो कायमस्वरूपी राहील. त्यामुळे त्याची चिंता नाही. होप तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. आणि आपल्याला आणखी एक क्वेश्चन दिसतोय संतोष कानडे यांचा. हॅलो. संतोष, हा, येस, नमस्कार सर. बोला. सर नमस्कार, मॅडम नमस्कार सगळ्यांना. सर, माझा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा मला संधी मिळाली सूत्रसंचालनाची, पण हिंदीमध्ये ती संधी मिळालेली आहे आणि त्याच्यात ऍप्रिसिएशन पण मिळालं, आवाज वगैरे वगैरे सगळ्याचा. पण ज्यावेळेस मी मराठीमध्ये एखादं सूत्रसंचालन वगैरे करतोय त्यावेळेस तो कॉन्फिडन्स किंवा कुठेतरी तो नसतो की तो बाज नसतो, तो बोलताना, मराठीमध्ये बोलताना, म्हणजे महाराष्ट्रीयन असून देखील हिंदीची एवढी सवय झाली. तर असं काही असतं का की ज्यावेळेस आपण बहुभाषेचा वापर करतो असा काही इम्पॅक्ट होतो का एकाचा दुसऱ्यावरती वगैरे? आय थिंक मॅडम भाषेबद्दल मी सांगू शकतो, मॅडम सूत्रसंचालनामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. तर त्यांनी उत्तर द्यावं याबद्दल. ओके. आता मी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते की तुम्ही म्हणताय तसं सेम माझ्याबरोबर पण होतं. पण म्हणजे माझ्या आजूबाजूला किंवा इथे सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत की मोस्टली 75% तर मी मराठीमध्येच कंडक्ट करते प्रोग्राम. पण असंही होतं की कधी-कधी पंजाबी फॅमिली आहे किंवा कोणते साउथ इंडियन आहे, ते लोकांना नाही माहितीये मराठी वगैरे, तर मी तिथे पूर्ण प्रोग्राम हिंदीमध्ये कंडक्ट करते. पण मग त्यासाठी कॉन्फिडन्स असं आहे की तुम्हाला ते करताच येईल. जेव्हा तुम्ही पहिला एक प्रोग्राम हिंदीमध्ये कराल तेव्हा तुम्हाला असं वाटेल. पण दुसरा, तिसरा, चौथा जेव्हा कराल हळू-हळू तर तुमची त्याच्यावर पण कमांड येईल. आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही एखादा रिएलिटी शो ऐकताय किंवा हिंदी मूव्ही पाहताय, तेव्हा आपणच आपलं असं डायलॉग म्हणून पाहिजे किंवा तिथे थोडंसं हिंदीची येता-जाता आपण प्रॅक्टिस करतो. जे म्हणतो ना, की आपल्याला जे काही प्रेझेंट करायचंय ना, त्यासाठी आपल्याला आधी थोडंसं वेडं व्हावं लागतं. म्हणजे ते तुम्ही असं थोडं प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते जमून जाईल, त्यावर पण कमांड येईल. आणि थोडंसं वाचन पण ठेवा, की जे आहे हिंदीच्या कोट्स लिहिणं किंवा मग शेरो-शायरी आहे ते म्हणून पाहणं. तर मग त्याचा तुम्हाला तिथे उपयोग होईल आणि फ्लुएंटली तुम्ही पूर्ण प्रोग्राम हिंदीमध्ये कंडक्ट करू शकाल असं वाटतं मला. ओके, आय थिंक धन्यवाद. त्यांचं धन्यवाद मॅडम. अपोझिट होतं. खूप धन्यवाद. त्यांना मराठीत धन्यवाद. करायचंय वाटतं. तर हा, रूल तर ऍक्च्युली तोच मला आहे. मराठीमध्ये मराठी हां, हां. थोडंसं म्हणजे हाच हां, रूल तोच भाग आहे. तिकडे येईल ना. हा, हो, मराठी वाचन तेच आहे. असेल किंवा हा हा. हो. कारण की काय होतं सूत्रसंचालनाला तुम्ही काढलेल्या कोट्स, तुम्ही लिहिलेलं किंवा एखादा तुम्ही ऐकलेला प्रसंग, असं आता माझं तर काय होतं, की एकतर गाडीमध्ये पण ते आरजेंचं वगैरे इतकं कधी-कधी काय ऐकत असते, तो एखादा प्रसंग सांगतात ना, तर मला असं सवय झाली, की मी हे कुठे माझ्या कार्यक्रमात वापरू शकते. आणि ते मला बरोबर तिथे आठवतं किंवा माझ्या किचनमध्ये सुद्धा डायरी पेन लिहिलेलं असतं, ठेवलेलं असतं. मला काही आठवलं, सुचलं, तर मी नोट डाउन करते किंवा काही ऐकलं तर मी अरे हा प्रसंग मी इथे वापरू शकते. सपोज नेमिंग सेरेमनी आहे आणि कोणत्या एखाद्या सेलिब्रिटीचं ते सांगतायत, की इनकी बेटी के नामकरण के समय इन्होंने ये किया था या कैसे नाम दिया गया. मग तो प्रसंग मी जेव्हा टाकते ना, हे वेगळं होऊन जातं खूप, की रटाळ होत नाही आणि बऱ्याचशा लोकांना ते माहिती नसतं. किंवा मग ते झुमका गिरा रे, हे जे सॉन्ग आहे, की ते बरेली के बाजार मेच का घेतलंय बरं? असं तुम्ही प्रेक्षकांना विचारा. तुम्ही हिंदीमध्ये विचारू शकता. हां, तर ते आहे, की मग उसकी गलियां बहुत सकडी है, तो कहा वो गिरा, तो मिला नहीं, तो फिर उन्होंने बरेली का ही बाजार ले लिया, ऐसे है. तो ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर ते तुम्हाला ते हळू येईल किंवा तुम्ही प्रयत्न म्हणजे त्यासाठी तुम्ही सतत असं हे राहा, की त्यासाठी भुकेले राहा, की मला हे करायचंय ना, त्यासाठी मी हे सगळं गोळा करत राहील सातत्याने. ओके ओके. थँक्यू सो मच. मला खरं तर संतोषजींना अप्रिशिएट करावं लागेल. खूप स्ट्रॉंग आवाज आहे त्यांचा. थँक्यू आणि सर.
थँक्यू सो येस, मच. येस, येस. खूप छान. आणि सूत्रसंचालन तुम्ही हिंदीत करतच आहात. तुम्ही हो सर. मराठीत हिंदीपेक्षा चांगलं कराल असं मला वाटायला लागलंय आता हो, तुमचा आवाज हो. ऐकून. हो सर, नक्कीच. थँक्यू. आता कारण ह्याच्याने आवाज मला आवाज खूप सुंदर विश्वास आहे वाटतो. आणि फक्त मराठी भाषेवरती हे करणं, तर काही वाचन करून काही हां, गोष्टी हां. ऐकून आरामात करता येईल. त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. ओके सर. थँक्यू सो मच. तर आपण जस्ट पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी मी मॅडमची क्लिप ऐकून दाखवतो, की जेव्हा एखादी क्लिप प्रोसेस होते, प्रोसेस म्हणण्यापेक्षा मला वाटतं ह्या ज्या क्लिप्स मी ऐकवणार आहे त्या रॉ माईकनीच रेकॉर्ड केलेल्या आहेत. त्यामुळे असा कोणताही हाय-फाय सेटअप यूज करून केले गेलेले नाहीयेत. फक्त त्यामध्ये थोडंसं नॉईज कॅन्सलेशन करून बॅकग्राऊंड म्युझिक ॲड केलेलं आहे. तर तुम्ही तो ऐका, आवाजाची क्वालिटी बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल, की तुमचा आवाज कोणत्या लेव्हलपर्यंत चांगला वाटू शकतो. तर मी एक ऑडिओ क्लिप प्ले करतो मॅडमची. नमस्कार। श्री विनायक जी महाराज की असीम कृपा से हमारे नवनिर्मित आवास के नूतन गृह प्रवेश के शुभ अवसर पर रविवार दिनांक 5 अप्रैल 2015 को आपको सादर आमंत्रित करते हैं। मांगलिक क्षण हवन पूजन रविवार 5 अप्रैल प्रातः 9 बजे, प्रीति भोज रविवार 5 अप्रैल दोपहर 1 बजे से। आमंत्रित स्थल 405 सूरज विहार, डीबी रोड, अकोले। विनीत जितेंद्र कुमार, महेश कुमार, रमेश कुमार। तुमच्या घरातल्या एखादा प्रसंग असेल, बर्थडे आहे किंवा कोणाचा काय कार्यक्रम आहे, तुम्ही स्वतःचा व्हॉइस रेकॉर्डिंग करून इन्व्हिटेशनच्या जागी, म्हणजे जेव्हा इन्व्हिटेशनला आपण ते इमेजेस पाठवतो, सोबत हा ऑडिओ ऑडिओ पाठवू शकता किंवा त्याचा व्हिडिओ क्रिएट करून बॅकग्राऊंडला जसं अभिजितने केलं, आपल्या प्रोग्रामच्या वेळेस अभिजितने तेच केलेलं, तर तसं करता येईल या क्षणी. आणि दुसरा एक मी ऐकवतो ॲडव्हर्टाईजचा. नातं निर्माण होतं विश्वासातून आणि ते रुजतंही विश्वासातून. अतूट विश्वासावर उभ्या राहिलेल्या आपल्या रेखीव दागिन्यांचं साथ चढवणारं भरवशाचं नाव म्हणजे चंदू काका सराफ. तब्बल 188 वर्षापासून आपल्या ग्राहकाचा विश्वास सार्थ ठरवणारं अस्सल सोन्याच्या खरेदीचा 52 कशी अनुभव देणारं नाव म्हणजे चंदू काका सराफ. इथली खरेदी म्हणजे नात्यांची सोनेरी वीण बळकट करण्याची संधीच जणू. चंदू काका सराफ. तर आतापर्यंत तुम्ही की ॲडव्हर्टाईजमध्ये इमोशन्स एकदम वेगळे केलेत मॅडमनी आणि जेव्हा इन्व्हिटेशन दिलं तेव्हा इमोशन्स वेगळे केले. त्यामुळे स्ट्रेस ऑन वर्ड, इमोशन्स, पॉजेस खूप महत्वाचं आहे. आणि व्हॉइस एकदा क्लिअर असेल तुमचा, की या गोष्टी आणायला जास्त वेळ लागत नाही. सगळ्यात मोठी स्ट्रगल असते की व्हॉइसची क्लॅरिटी आणणं. तो ज्यांचा क्लिअर आहे, म्हणून ह्या ग्रुपमध्ये आता बऱ्याच जणांचा आवाज ऐकला मी, खूप सुंदर आवाज आहेत. तर तुम्हाला फक्त ह्या एक्स्ट्रा ॲडिशनल गोष्टी आणायच्या आहेत बस, आणि काही नाहीये. तर कोणाचे क्वेश्चन्स असतील तर आपण ते घेऊ किंवा आपण कन्क्लूड करू शकतो. खरं तर आपला वेळ आणि आतापर्यंतचे सर्वांचे प्रश्न उत्तर, आपलं आपण दिलेलं सर्व सारांश आणि माहिती खूप महत्वपूर्ण आहे. खरं तर नवरस फक्त ऐकले होते, बघितले नव्हते एकत्र. ते आज 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 एकत्र बघता आले आणि अनुभवता पण आले. गुड इट इज. सो खूप छान असं सेशन. मला वाटतं अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण 2 प्रश्न दिसतायत मला, संतोष कानडे आणि दिलीप मर्चंडे. दिलीप आणि संतोष, दिलीप तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारा, मग आपण कन्क्लूड करू शकतो सेशनला. सर माझा झालाय प्रश्न विचारून. ओके. हो. थँक्यू. हो सर. आणि तुला असं वाटत असेल की खरंच आमच्यासोबत येऊन इम्प्रूव्हमेंट होत असेल तर नक्कीच आम्हालाही आवडेल ह्या गोष्टी डिस्कस करायला, आणि आम्हालाही शिकायला मिळते जेव्हा आम्ही डिस्कस करतो, बोलतो एकमेकांशी आणि बाकीच्यांशी सर्वांना. आणि आपण जे लोक संपर्क करतील अभिजित, तर आपण त्या हिशोबाने लिस्ट बनवू. आपण लवकरच त्यांना कॉन्टॅक्ट करून पुढच्या स्टेप्स काय आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करूया. ओके, चालेल. नो इश्यू. एकच मिनिट. आपण आता कन्क्लूड करायला घेऊया. मला वाटतं अजूनही 15 मिनिटं आपल्याकडे आहेत. कोणालाही काही प्रश्न असतील Yes, तर yes. डेफिनेटली Yes. विचारू शकता. आताही मला वाटतं आता पण एकाने दीपाली मॅडमचे की त्यांनी वेळात वेळ काढून ह्या पूर्ण सेशनला रंगत आणली, वेळ दिला, सर्व गोष्टी, आणि सरप्राईज मोमेंट पण आमच्यासाठी शेअर केला. दॅट्स रिअली गुड. म्हणजे दिलीपने तर नंबर लावलाय, माझा नंबर लागेल की नाही मला माहित नाही. सो आय एम एक्साइटमेंट आहे. सो डेफिनेटली आपल्यापैकी ही भरपूर लोक असतील तयारीमध्ये. सो भारत, तू आज या ठिकाणी या सेशनला जर्मनीहून आमच्याशी कनेक्टेड राहिलास, नेहमीच असतोस,
पण आज स्पेशली तुझं आवाजातलं मॉड्युलेशन बघितलं. सो इट इज रिअली म्हणजे खूप अप्रिशिएटेड आहे. म्हणजे एवढं सगळं तू केलंयस हे आम्हाला माहित नव्हतं. फक्त आम्ही काय म्हणतोय त्याला आपण म्हणजे आम्हाला वाटतं की तू फक्त जॉबच करतोयस किंवा कामच करतोयस. राईट ना? म्हणजे इंडियातून तिकडे जाणं, ओके, तिकडे सगळ्या गोष्टी शिकणं. सो इट इज रिअली अप्रिशिएटेड. सो मी सर्वांचे आभार मानेन या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व ऑनलाईन आणि आम्हाला जे ऐकतात श्रोते सर्व मंडळींचं खूप खूप धन्यवाद. सो गुड इट इज गुड इनिशिएटिव्ह आणि त्याचा फायदा आता आज आपल्याला होतोय. सो माझी शाळा माझी विद्यार्थी संघाचे खूप खूप आभार सर्वांतर्फे आणि असेच चांगले चांगले प्रोग्राम आपण घेत राहू आणि असे सरप्राईज मोमेंट असतील तर का नाही, वी कॅन डेफिनेटली कनेक्ट. सो धन्यवाद सर्वांचे. मला वाटतं आपण इथे खूप खूप आभार सर्वांचे. सो मच. थँक्यू. आणि कृपया सर्वांनी आपला फीडबॅक ग्रुपमध्ये द्यावा, म्हणजे असे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळेल. म्हणजे या कार्यक्रमाबद्दल द्याच आणि माझी शाळा माझी विद्यार्थी संघटनेबद्दल पण तुम्ही अभिप्राय द्या, कारण मी जरी आज हा सेशन मध्ये इन्स्ट्रक्टर असलो तरी ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये पण असल्यामुळे मला ऐकायला जरूर आवडेल, म्हणजे आम्ही पुढचे प्रोग्राम अशा प्रकारे घेऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. आभार. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय. बाय. बाय बाय. शुभरात्री. शुभरात्री.